मित्रांनो, आता आपण निघत आहोत मस्त आहे की कोकण राईडची सुरुवात. दीप आणि ओजस तयार झालेत. गणपती बाप्पा मोरया. अरे मी दिसत नाही. अरे पहिले आम्ही जाणार आहोत बँकेत दरोडा टाकून, मग आम्हाला आमचा बजेट भेटणार आहे. म्हणूनच हे स्कार्फ घातले. बघू शकता एकदम लद्दाख वाईब्स येत आहे. सुडू एकदम लोडेड केले आहे मी. दीपने घेतले FZ, ओजसने घेतले झूम. ओजस जाणार आहे झूम झूम झूम. अरे बापा, तर आपण आता आपल्या कोकण राईडला सुरुवात करू. गणपती बाप्पा मोरया. मोरया. नाही, ब्लॉग चालू राहील. हर्ष गाडी जवळ कर, जवळ कर. मला माहित होतं माहित म्हणजे त्यांनी मला सांगितलं नाही, पण मला माहित होतं ते FZ घेईल. आणले तू लावलीस का नाही? वायजीचा मित्र, वायजी कॅन्सल झाला. अरे शपथ. हा, तुझ्याकडे नाही एक्स्ट्रा पाहिजे तुला? हे बघ, ह्याच्यात आहे बघ, ह्याच्या गाडीत. ही बघ, ही बघ. मला माहित होतं FZ येणार आहे. मी आधीपासूनच बोलत होतो. कॅन्सल झाला का? ते PUCचा नाही, त्याचा PUC नाही, इन्शुरन्सचा. तेव्हा सुखरूप घेऊन जा, सुखरूप घेऊन ये. गणपती बाप्पा मोरया. तू फिर, तू जा. हा, हो. हा दीप दिपवणार आहे रे एकाला. हो येडे, मी तर लडाखला चाललोय. तर मित्रांनो, आपण आपल्या डेस्टिनेशन मीटअप पॉइंट वरून निघाला. दीपच्या फक्त बंजीवर लक्ष ठेवा, बंजी रोपवर. दीपच्या ते बांधलंय ना, त्याच्यावर लक्ष ठेव. एकदम टाईट बांधलंय ना, ती दोरी बघ कशी झालंय, साईडला आलंय. हा तेच, जिथे थांबू ना तिथे चेक करू सगळं. जिथे थांबू ना तिथे सगळं चेक करून निघू. तर आपण आपला पहिला CNG फिलअप केलाय. चला, आपले रायडर्स तीनवीरा डॅम आला की फोन करा. RCB का इन्शुरन्स घ्यायचा मला. तीनवीर आला की तीनवीरा डॅम तुला सांगायचं आहे. आठवण करून ते फोन करायचं मला. ठीक आहे.
निघेपर्यंत खरं तर 6च वाजले आम्हाला अलिबाग सोडेपर्यंत. 1 तास लेट चाललो आहे. काय नाही, आज जास्त काय करायच्या ॲक्टिव्हिटीज नाहीत, मग चालेल एवढं. आरामात जाऊया, काय घाई नाही आपल्याला. जो मला कंटाळा येतो ना कुठं बाहेर जायला, तो फक्त याच रस्त्याचं येतो. जाम खड्डे झालेत अक्षरशः. म्हणजे एक 20 किलोमीटरला त्यावेळेशी जात होतो, पूर्ण ट्रॅफिक वगैरे तर 2.5 तास, फक्त 20 किलोमीटरला 2.5 तास लागला या रोडवर. म्हणजे बेकार खड्ड्याने मेन म्हणजे ते ट्रॅफिक जाम बाकी कसला नाही, खड्ड्यांचाच होता तो. एवढे मोठे खड्डे ना, सगळ्या गाड्या म्हणजे एका साईडला मोठे मोठे खड्डे झालेले. एका म्हणजे एक तर साईड कोण वापरतच नव्हतं त्या खड्ड्यांमुळे, म्हणजे असे जाऊन असे जात होते. त्याच्याने एवढं ट्रॅफिक जाम झालेलं ना, बापरे. पूर्ण लाईन तुम्हाला दाखवतो कुठपर्यंत आलेली. इथून म्हणजे दाखवून ना मला, तिथून ते पूर्ण JSWच्या इथपर्यंत ट्रॅफिक भेटलेला. खरंच जाम बेकार आहे अलिबाग ते वडखड रोड, एकदम बेकार आहे. बनवायला पाहिजे. सॉरी हां, पण आता म्हणजे जरा तुम्हाला अँगल परफेक्ट भेटत नसेल बघायला, पण आता काळोख का त्याच्याने मला पण म्हणजे मला दिसत नाही की म्हणजे हे आरसे कुठे दिसत आहेत ते, कारण का मी अंदाजे मीटरच्या ह्याच्यावर लावलंय. मस्त आता इथे थंड थंड वाटतं. देवा, फक्त पाऊस नको पाडूस रे देवा. गाडी एवढी लोड असून पण एकदम म्हणजे बॅलन्सिंग जी आहे ना, एक नंबर. अजून नालासोपाऱ्याला पण गेलो तेव्हा तर एका साईडला, या साईडला तर लगेजसाठी म्हणजे लेफ्ट साईडला 2 मोठ्या मोठ्या बॅग लावलेल्या. तुम्हाला हवं असेल तर मी स्क्रीनशॉट वगैरे शेअर करेन वगैरे त्याचा. तरी पण एवढी म्हणजे स्टेबल ना, की एका साईडला गाडी मारतच नाही, एकदम मस्त. गाडीचं एक आहे पॉवरला कमी आहे, पण जी बॅलन्सिंग आणि स्टेबिलिटी देते ना हायवेवर, एक नंबर. जशी दुसऱ्या पेट्रोल गाड्या एवढी अशी पळत बिळत नाही. तुम्ही असं 70-80 आरामात क्रूज करू शकता याच्यावर. 70-80 आरामात जाते. म्हणजे 125 cc गाड्या जेवढ्या म्हणजे 100 CNG वर पेट्रोल वापरलात तर पॉवर ओके, म्हणजे 125 cc ह्याच्याने भेटते. पण CNG वर वापरलात तर 110 cc एवढी पॉवर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. देवीला आपण पटकन इथनं पाया पडून जाऊया. ठेव तू सर्च, मग इथं ठेव दरवाजाजवळ, इथं मध्येच ठेव, असा दिसेल. देवी सुखरूप घेऊन जा, सुखरूप घेऊन ये. हा एक आमचा दीप द मोटो ब्लॉगर NS66 वर लागलाय आणि इथे बाजूला रेल्वे ट्रॅक आहे. आत्ताच आपण इकडनं आपलं नागोठणे इथून बाहेर पडलोय. एकदम मस्त वातावरण झालंय. नाही तर 2-3 दिवस आधी काय पाऊस पडत होता, बापरे. असं वाटत होतं राईड्स म्हणजे काय कशी होईल. तेव्हा पाऊस नाही पडला असतं एकदम बरं होईल. तसं तर आता फॉग आहे, मला वाटत नाही की आता पाऊस येईल. विंड ब्लास्ट येत असेल तर सॉरी हां. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत पाली फाट्याच्या इथे. इथं सरळ गेल्यावर पाली. तर मित्रांनो, तर आता सुप्रभात म्हणायचा टाइम तर गेलाय. सकाळी तुम्हाला बोलायला विसरलो, पण आता आपण पोहोचलेलो आहोत पोलादपूरला. आणि पोलादपूरच्या इथं आपण घेतलाय लेफ्ट वरती जाण्यासाठी.
ते जो आपला जुना होता ना हायवेच्या आधी, तर डायरेक्ट इकडनं जायचं. आता खोदून खालून केलं त्यांनी. तर वळूया आपण महाबळेश्वरच्या दिशेने. पोलादपूर मार्केटमध्ये ते एंटर केलंय. दीप थांबलोय आपल्याला. महाबळेश्वरकडे आपण चाललो आहोत. काय वाटतंय? आणि बघा कुडपण इथनं दीपकडे जायला, दीपच्या गावाकडं इकडनं रस्ता आहे. येताना इकडं जायचं आहे. तोपर्यंत एन्जॉय करूया आपण हा रोड प्रतापगड पर्यंतचा. बाजूला पण मस्त, या साईडला एका साईडला डोंगर, एका साईडला मस्त नदी. जरा असं ऊन आता कमी झालं ना, एक नंबर. खरं तर अजून एवढी थंडी असं वाटत नाही आहे. आमच्यातलं एकाने पण स्वेटर बहुतेक आणलेलं नाही. घाटला सुरू होईल आता मस्त आहे की. जर तुम्हाला मजा येत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. अजून मस्त 5 दिवस 5 ब्लॉग्स एकदम कडक येणार आहेत. रस्ता बनवायला पाहिजे होता असं वाटतंय. वा, हे बघा लेक आहे इथे बाजूलाच. नाही तो डॅम असेल नदीचा, हा डॅमचं पाणी असेल. तुम्हाला आता एवढं दिसतंय की नाही माहिती नाही. इकडं असं मस्त तुम्हाला आता दिसत नसेल. रस्त्याचं काम चालू आहे म्हणजे बघा एकदम निळं पाणी एकदम. जसं घाट रस्ता चालू झालाय. आंबेनळी घाट प्रारंभ. घाट चढायला सुरुवात. आपण टेलिंग करूया. पाणी जाण्यासाठी हे केलंय आपण. म्हणजे घाट एक नंबर होणार आहे वाटतं थोड्या काही दिवसात. डबल लेनचा होईल, एक जायला एक यायला असं वाटतंय मला. जर केलं तसं बरोबर मस्त होईल. एक नंबर. उद्या जाताना पण आपल्याला इकडनं जायचं आहे आणि उद्या येतं महाबळेश्वरला पण येतं. आज आपण चालू फक्त प्रतापगडला. प्रतापगडला जाऊन दीपकडे आपण वस्ती करणार आहोत. वगैरे येत जाईल ना आता तो बघा तुम्ही. एक नंबर. घाटात जी बाईक चालवायला मजा आहे ना, वा मजा येते. गिअर असे अप डाऊन करत. एक्झॉस्ट नोट तर तुम्हाला ऐकायला नाही सगळ्या, ती पण मस्त वाटतं. आहे साधी गाडी पण एक्झॉस्ट नोट पण मस्त वाटतं मला हिची ऐकायला. हा पण एक मस्त झाला असता पण इथं आहे खडी. काय दिसतंय बघा समोर एकदम. असा रस्ता भेटला ना मस्त एकदम. आणि असा पण भेटला तर एकदम बेकार. ह्याच रस्त्याला खरी मजा आहे. भले आपण आता कोकणातून कोकणापासून वरती चाललोय पण सेम कोकणात सारखंच. का किती मस्त वर चढलोय बऱ्यापैकी. तर इथं या पॉइंटवर थांबलेलो आपण. मस्त आहे की काय नजारे आहेत बघा.
आणि हे आपले रायडर्स, हा बघा. आणि आपल्या गाड्या मस्त इथं लावल्यात. हे बघा आपले फ्रीडू. तर आता आपण आलेलो आहोत प्रतापगडाच्या प्रवेशद्वारावर.